हाय, आज आपण बनवणार आहोत उपवासाचा ढोकळा. उपवास म्हणलं की वेगवेगळ्या पदार्थ खाण्याच्या क्रेविंग्स नक्कीच होतात. इतर वेळेस त्या क्रेविंग्स इतक्या होणार नाहीत जितक्या त्या आपल्याला उपवासाच्या वेळेस होतात. कधी कधी तर त्या क्रेविंग्स इतक्या वाढतात की असं वाटतं की सोडावं उपवास आणि खावा काहीतरी वेगळा पदार्थ. त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत उपवासाचा ढोकळा, जेणेकरून आपला उपवासही मोडणार नाही आणि क्रेविंग्सही थांबतील. त्यासाठी घेऊयात अर्धी वाटी किंवा अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त भगर आणि 3 चमचे शाबू आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ते बारीक करून घ्यायचं. बारीक करताना पूर्ण बारीक न करता रव्यासारखी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि ते बारीक करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत दही ॲड करताना दही जर जास्त आंबट असेल तर जास्त ॲड करायचं नाही. दही ॲड करून झाल्यानंतर परत आपण ते मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक करून घ्यायचं. बारीक करून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. पूर्णपणे भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर ते आपण सुट्टं करायला घ्यायचं. सुट्टं करून आपण त्याच्यात थोडं थोडं पाणी ॲड करत बॅटर बनवायला घ्यायचं. हे बॅटर बनवत असताना एकदम पाणी न वतता थोडं थोडं पाणी वतून ते बॅटर बनवायचं. आणि आपण इथे दही पण ॲड करू शकतो, ज्याच्यामुळे की आपलं पीठ फर्मंट व्हायला थोडीशी मदत होते. आणि दही ॲड केल्यानंतर परत थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर बनवून घ्यायचं. जसं आपण सेम आपला ढोकळा बनवतो तसंच ते बॅटर बनवून घ्यायचं. बॅटर बनवून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मिरची आणि आल्याची पेस्ट ॲड करायची. मिरची पण आपल्याला फर्मंट होण्यासाठी मदत करते. आणि हे झाल्यानंतर आपण हे पीठ 10 मिनटं ठेवून द्यायचं. 10 मिनटं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत इनो ॲड करताना आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. पाणी ॲड केल्यामुळे इनो लवकर ॲक्टिव्ह होतं. आणि इथं थोडंसं पाणी एक्स्ट्रा ॲड करायचं, कारण आपण जे आधीच कन्सिस्टन्सी ठेवलेली असते तशीच सेम कन्सिस्टन्सी राहत नाही, कारण शाबू आणि भगर भिजल्यामुळे ती थोडीशी फुलली जाते. यानंतर आपण ताटाला तेल लावून घ्यायचं आणि ते बनवलेलं बॅटर त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. बॅटर ओतून घेतल्यानंतर त्याच्यावरून आपण मिरची पूड टाकून घ्यायची. मिरची पूड टाकल्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान लागतं. तुम्ही बघू शकता ते दिसायला कसं दिसते. त्याच्यावर तुम्हाला बबल दिसत असतील, ते आपण इनो ॲड केल्यामुळे बबल दिसत आहेत, त्याच्यामुळे ते फुगलाही जातो आणि खायलाही छान लागतोय. त्यानंतर आपण ते गॅसला लावून 10 मिनटं वाफलून घ्यायचा. वाफलून घेतल्यानंतर कट करून घ्यायचा. आणि याच्यानंतर आपण फोडणी घालायची. फोडणी घालताना आपण जिरा आणि मिरचीची फोडणी घालणार आहेत. फोडणी न घालता खाल्लं तरी चालेल, खायला छान लागतं, पण फोडणी घातल्यावर जास्त छान लागते. बघू शकताय तुम्ही ते दिसायलाही किती छान दिसते, एकदम छान आणि खायलाही छान लागतं.